चला चला आपण थोडंसं आता स्पीडअप करा प्लीज. टाइम अलर्ट आहे. 2:15 सामना सुरू झालाय याची नोंद घ्यायची आहे. चला स्पीडअप आणि फिल्डिंग लावून घ्या. कामोठी टीम आपण घरचा संघ आहात, आपण का हे उशीर करताय? कामोठी टीम प्लीज आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. मॅचकडे आपण जाऊ. मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक यजमान संघ आणि एक पाहुणा संघ, दोघांची लढाई मैदानामध्ये सुरू आहे. त्याकडे आपण जाऊयात. चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या. भरपूर उशीर घेत आहे कामोठी टीम, प्लीज आयोजन आपलं आहे, आपण सहकार्य करा. आता आमचे लाईव्ह वाले इथे टायमर लावतायत, त्यामुळं तुमचा टाइम इथे काउंट केला जाईल. कामोठे संघानं जर फायनल मारली तर परीचे पप्पा यांच्याकडून 5,000 रुपये. स्पीड अप स्पीड अप. यस, अंपायर सिग्नल, गेम इज ऑन, काउंटर स्टार्ट होतोय. सामना सुरू. पहिला बॉल अक्रॉस द बॅट खेळायचा होता, ऑफ साइडला टाकलेला आहे. रन घ्यायचा प्रयत्न नाहीये. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज निकू आणि निकूचा पहिला बॉल. प्रत्येक प्रेक्षक आता या सामन्यासाठी आपण पाहतोय आतुर झालेला आहे, कारण 75% प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेला. टीम कामोठीच्या बाजूनं नक्कीच आज घरच्या मैदानावरती उभ्या आहेत. ॲडी कांबळे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता इनामांची खैरात आहे. मॅच रोमांचक मोडवरती आलेले आहे आणि सर्व प्रेक्षकांना हा आपण पाहतोय तेवढा चांगला. ओ, यॉर्क लेनचा बॉल, 5 रन घेण्यासाठी परेश तिकडे. आणि हा चेंडू आपण जर पाहिला तर मग 1 धाव देऊन जाईल यावेळेला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. रन्स आपण जर पाहिला तर धाव फलकावरती आपल्याला 1 धाव पाहायला मिळते, जिकडे रन्सचा आपण विचार केला तर विकेट पडत चाललेला. मॅच मध्ये घेऊन चालेल. गोलंदाज तयार होतोय. बक्षीस पात्र फेरीचे सामने रिव्हर्स खेळले आहेत. ताबडतोड स्ट्रोक, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्या बात आहे. दमदार फलंदाजी समीर नाईक, आणि समीर नाईकच्या बॅट मधून आपण पाहतोय हा दर्जेदार, शानदार, रुबाबदार रिव्हर्सचा चौकार. चला फास्ट खेळा. टायमर जे आहे तिथे आपण लावलेलं आहे. कामोठे संघ पनिशमेंट मिळतील बघा. आतापर्यंत 13 मिनिटं बाकी आहेत तुमच्याकडे. 5 धावा फलकावरती बिनगड्याचा मोबदला आहे. यावेळचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. क्या बात आहे. चर्चा होती प्रयास कोईची, परंतु मैदानामध्ये बरसतोय समीर नाईक. आणि समीर नाईकला आपण हल्ला चढवताना पाहतोय. लॉंग ऑन आणि ऑफ आपण पाहतोय. सज्ज एका बाजूला गोलंदाजाला आता कानमंत्र दिले जात आहेत. सोनू आलाय, बर्थडे बॉय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विलास गोवारी, बारक्या. नऊ रन्स धाव फलकावरती. चला स्पीडअप करा प्लीज, थोडं सहकार्य करा. मॅच कडे घेऊन चालतोय. 9 धाव फलकावरती. विकेट लॉस नाहीये. समीर नाईक अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, यावेळेला फिल्डर लावले तिकडे. रन्स घेण्यासाठी प्रयत्न झाले. चेंडू अडला जाईल का हा प्रश्न होता, परंतु नाही. बॉल नाही म्हणता आहार म्हणत जातोय सीमारेषा बाहेर. दिशा दिली होती, फ्लिक केलं होतं बॉलला. बॅट्समन समीर नाईकनं अग्रेसिव्ह बनलाय. रन्स अडवण्यासाठी गुणवंतनं चांगला प्रयत्न केला, परंतु चौकार थांबवणं त्याला कठीण झालं आणि त्याचाच फायदा मिळाला अपोजिट टीमला. टीम वाहलच्या खात्यामध्ये 13 धावा पाहायला मिळतात. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या षटकामधून.
13 धावा धाव फलकावरती. बिनगड्याचा मोबदला आहे. लास्ट वन बॉल. ओ फिरून खेळलेत पा. काय फलंदाजी पाहायला मिळते पा. जबरदस्त लाजवाब लढाई लढली जाते. लढण्यासाठी समीर नाईकनं आज वेगळ्याच आपण पाहतो ईर्षेनं फलंदाजी दाखवली. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलंय. पहिल्या ओव्हरमधून धावा आल्या टोटल 17, जिकडे बिनगड्याचा आहे मोबदला. ॲक्युरेटली 5 मिनिटं गेले त्या षटकासाठी. आता इथून पुढचा प्रवास तुम्हाला परफेक्ट टाइम मध्ये करायचा आहे, याची देखील आपण नोंद घ्या. 17 रन्स धावफलकावरती. बिनगाड्याचा मोबदला आहे. प्रयास कोई मैदानामध्ये 1 रन त्याच्या नावावरती जमा. 16 धावा समीर नाईकनं दिल्यात. 17 धावा आपण पाहिलं त्यांना बनवताना. षटक क्रमांक 2 सुरू होणार आता. गोलंदाजीसाठी प्राचारण केलं जात आहे रोशन म्हात्रेला. चांगली फलंदाजी आपण पाहिलेली आहे. आणि एवढंच नाही तर गोलंदाजीमध्ये देखील तेवढ्याच चांगल्या प्रकारची गोलंदाजी या खेळाडूनं आपल्या संघासाठी दिली. टॉप 3 मध्ये नामांकन मिळालं. आणि तिथून आपण पाहतोय आता हा खेळाडू एक चर्चेचा भाग बनला या स्पर्धेमध्ये. कानपोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये या खेळाडूला आम्ही अगदी बरसताना पाहिलं होतं. आणि असा बरसला होता की 109 पॉईंट्स त्यानं अगदी कमावले होते. अंतिम मोमेंटला आपण पाहिलं की सामना परास्त व्हावा लागला, ज्यामध्ये क्वालिफिकेशन मॅच पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा त्यानं बनवल्या. त्यानंतरच्या 2 ओव्हर्समध्ये मात्र धावा आल्याच नाही. आणि फक्त 7 धावा आल्या 30चं टार्गेट असताना समोरील संघाने त्या धावा चेस केल्या आणि टेंबोडी संघ तिथून आपण पाहिलं होतं क्वालिफाय झाला होता. 17 धावा आहेत. बिनगड्याचा मोबदला. गोलंदाज तयार. ओ द विकेट. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा. यावेळेला इनस्विंग बॉल टाकला होता रोशन म्हात्रेनं. चांगला खेळाडू, ताकदवान खेळाडू, विस्फोटक फलंदाज, अनेक अष्टपैलू ऑलराऊंडर टीम कामोटेकडून. कामोटे संघानं मी म्हणेन अगदी प्रत्येकी वेळेला एक चांगला खेळाडू दरवर्षी त्यांनी प्लॅटफॉर्मवरती लॉन्च केलाय. हे दिलंय टेनिस क्रिकेट विश्वाने कामोट्याच्या. ओ हवेत खेळले तिकडे फिल्डर आहे. जेलसाठी चान्स बनतीये. वॉट कॅच. साहिल जबरदस्त झेल. फलंदाज बाद होईल आणि हा धक्का. आवाज येतोय संपूर्ण प्रेक्षक वर्गाचा. मॅच रोमांचक बनत चाललेले असताना आपण पाहिलं की आता ज्या इफर्ट्सला त्यांनी प्रयत्न केले होते अखेरकार त्यांना त्या इफर्ट्सला आता यश मिळत आहे. प्रयत्नांना यश मिळत आहे. साहिल गोवारीनं हा झेल टिपला आणि हा धक्का बसतोय तो म्हणजेच टीम वहालला. पहिला फलंदाज त्यांचा बाद प्रयास कोळी. थोडा स्पीडअप करा अशी विनंती. थोडा स्पीडअप करा अशी विनंती प्लीज. आपण थोडं फास्ट केला. 17 रन्स धावफलकावरती. 1 गड्याचा मोबदला तिकडे आहे. पहिला फलंदाज बाद करण्यामध्ये अखेरकार यश आलं. 8व्या चेंडूचा वेल घ्यावा लागला त्यासाठी. आणि तेव्हा कुठे त्यांना जमलंय पहिला काटा बाजूला काढण्यासाठी. घरच्या मैदानावर ते खेळतायत तरी देखील त्यांना चांगलं प्रत्युत्तर दिलं जातंय हे मात्र निश्चित आहे. किती धावा बनवल्या जातील. 18 चेंडूंचा खेळ आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 गड्याचा मोबदला आहे बरं का. षटक क्रमांक 2 रोशन म्हात्रे. कामोठे टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत ब्रँड. आवाज वाढतोय. प्रेक्षक वर्ग कल्ला करतायत. कामोठ्याचा आवाज आहे. क्या बात आहे. शिट्ट्यांचा आवाज वाढतोय. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 17 रन्स धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. वाल संघ थोडासा कठीण परिस्थितीमध्ये आहे. पुढचा बॉल. ओ सुपर बॉल. सुपर बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र आणला जातोय. फुल्ली कॉन्सन्ट्रेट अबाव बॉल अँड गुड लाईन. आणि गुड लाईनचा बॉल. या बॉलवरती बॅट्समनला मात्र पूर्णपणे त्यांनी थक्कित केलंय. अचंबित उभं ठेवलं जात आहे. आश्चर्याचा कडू धक्काच दिलाय. सुपर सुपर सुपर. क्या बात है. व्हाट अ क्लॅश.
बिग रायव्हलरी इन द दिबा पाटील क्रीडांगण कामोठेच्या सरजमिनीवरती हा एक तेवढाच धमाकेदार सामना. सुरुवातीपासून ही फट, प्रेक्षक कल्ला करतायत, दर्दी प्रेक्षक. स्पर्धा चरणशी गेला. क्या बात आहे. पुन्हा एकदा रोशन म्हात्रे मेडन षटक आलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या आवाज झाला पाहिजे. येस, आमचे ॲडी कांबळे यांच्याकडून रोशनसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. रोशनचा दर्जेदार खेळ आवडला असेल तर एकदा रोशनसाठी शाउट आउट आवाज झाला पाहिजे. क्या बात आहे. दर्दी प्रेक्षक. स्पर्धा चरणशी गेला. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की या खेळाडूंना आता इम्प्रेस केलं सर्वांना. चला स्पीडअप करा. टायमर आपण पाहू. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. ॲक्युरेटली 5 मिनिटं बाकी आहेत. 5 मिनिटं 20 सेकंद. शेवटचं षटक दैवत मात्रेला प्राचारण करतील. एरवी त्याच गोलंदाजावरती ते आपण पाहतोय नियमितपणे त्याला मैदानामध्ये आणतायत. आतापर्यंतचा आपण जर विचार केला, लिडिंग विकेट टेकर खेळाडू आहे हा, आणि त्याच्याकडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तेवढाच दर्जेदार हा खेळाडू पाहायला मिळेल. स्पीडअप. परीचे पप्पा यांच्याकडून कामोठे संघ जर जिंकला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परीचे पप्पा यांच्याकडून आपण पाहतोय हे कॅश प्राइज आहे. परीचे पप्पा यांच्याकडून आपण पाहतोय जर कामोठे संघ हा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. त्यांचं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे दर्या दिली इन्सान आहेत ते, आणि त्यांच्याकडून इनामांची खैरात लावली जाते. परीचे पप्पा त्यांच्याकडून आपण पाहतोय इनामांची खैरात. रिव्हर्स खेळलं तिकडे, फिल्डर लावलं थर्ड मॅन मध्ये, फिल्डर पाहायला मिळतील. रनसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. नाही आहे, अगदी सिंगल वरती समाधान मानावं लागलंय. अगदी आपण पाहतोय तर टीमची धावसंख्या 18 धावा. प्रयत्न होता जरूर, परंतु नकार दिला गेला तिकडे. 18 धावा धाव फलकावरती. परीचे बाप्पा यांच्याकडून सेमीफायनल जिंकल्यावरती या संघाला 5,000 रुपयाचा प्राइज दिला जाईल, आणि ज्या वेळेला फायनल जिंकतील त्यावेळेला 10,000 रुपये दिले जातील. परीचे बाप्पा यांच्याकडून हे पारितोषिक आहे. क्या बात आहे. बॅटच्या मधोमध या चेंडूला घेऊन यावं लागेल अगदी प्रेक्षकांच्या खेळण्यामधून. क्या बात आहे. काय फटका सजवला पा. ताबडतोड स्ट्रोक स्लॉट मध्ये पाठवला, पार्किंग प्लॉट मध्ये. रन्स मिळाल्या 6. पुऱ्या 6 धावा मोजाव्या लागल्यात. त्या म्हणजेच टीम कामोठेला एकूण धावा धावफलकावरती 24 लागल्या जातात. वहालच्या 1 गड्याचा मोबदला आहे. षटक क्रमांक 3 सुरू असताना कामोठा संघ जर जिंकला तर परीचे बाप्पा यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या मॅच साठी, आणि फायनल मारली तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. अक्रॉस दी बॅट खेळलेत. 1 धावेनं कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. किंबहुना 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. हा आवाज वाढतोय. एका बाजूनं वहालचे प्रेक्षक आवाज करतायत, एका बाजूनं कामोठ्याचे प्रेक्षक. आवाज आपण नक्कीच त्यांचा ऐकू. 26 धावा झाले धाव फलकावरती. चांगला फाईट बॅक चालू आहे. दोन्ही बाजूनं समतोल लढाई, दोघांनाही समसमान संध्या. मॅच रोमांचक. 2 मिनिटाचा अवधी बाकी आहे. मॅचकडे आपण जाऊ. टीम कामोठे फक्त 2 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे बाकी आहे. दैवत म्हात्रे आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या. थोडासा मागला ठरलाय, परंतु अजूनही मी मिळेन चेंडूंचे येणं बाकी आहे. हो, सुपर बॉल डायरेक्ट हिट काम बनून जाईल, परंतु बालंबाल बचावलाय. कलेक्शन थोडं खराब आहे. रन्स मिळतील अगदी या ओव्हर मधून. आतापर्यंतच्या बॉलमध्ये 10, या बॉलवरती आली 1 रन. एका धावेने धावफलक गेलाय पुढे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय टोटल 27 धावा धावफलकावरती. 1 गड्याचा मोबदला आहे. 10.13च्या सरासरीने धावा पाहायला मिळतात. प्रोजेक्टेड स्कोअरचा अहवाल आतापर्यंत 30 पर्यंत जाण्याच्या दाट शक्यता वर्तवलेल्या आहेत. ओ, टोळाच दिलाय, परंतु आडवा रोशन म्हात्रे गेलाय. रोशन म्हात्रेचा किफायतशीर झेल. प्रेक्षकांचा आवाज आता मात्र फुटला जातोय, आणि विकेटला हा एक आपण पाहतोय ग्रहण दाटला जातोय.
विकेट झाले गहाल. फलंदाज बाद होतोय. हा धक्का बसलाय तो म्हणजेच टीम स्कायरा 11 वहाल बी या संघाला. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. अगदी आपण पाहतोय लढाई जारी आहे. 27 धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल 9.53 सरासरीनं धावा बनल्या नाहीत असं नाहीये. सन्मानजनक धावसंख्या उभी केली आहे. समीर नाईक वाघासारखा लढलाय. समीर नाईक आता आपण पाहिलं की एकटा तो मैदानाच्या आतमध्ये टीम कामोठेला लढलाय. त्यामुळं एक फायटिंग स्कोर त्याने उभा करून दिलाय. पुढचा फाईट बॅक कसा करायचा हे संघाच्या गोलंदाजांवरती डिपेंड असणार आहे. आणि अजूनही 1 चेंडूचं येणं बाकी आहे. षटकाराला हा षटक मोठा होऊ शकतो. 15 धावा मिळू शकतात आणि मग मॅच मध्ये आपल्याला एक मोठा क्लॅश पाहायला मिळेल. एक चर्चेचा सामना पाहायला मिळणार आहे. यात काहीच मात्र शंका नाहीये. 27 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात खेळतात. शेवटचा 1 बॉल टार्गेट सेटअप करण्यासाठी टीम वॉलकडे. सुजल ऑन स्ट्राईक. सुजल करत. सुजलसाठी हा बॉल ऑन साईडला खेळलेत. फॉलो थ्री मध्ये अडवायचा प्रयत्न राहिला. गुणवंत आहे तिकडे. फिल्डिंग बॉल जाऊ दिलं तिकडे बॉलला. रोशन होते बॅकअपसाठी. पहा इकडे आता तिसरा धाब्याचा प्रयत्न आणि इथून बाद व्हावं लागलं फलंदाजाला. प्रत्येक बॉलवरती इफर्ट देतात दर्शक. प्रेक्षक अगदी आपण पाहतोय चांगला प्रतिसाद त्यांचा मिळाला या मॅचला. खास करून घरचा सामना आहे त्यामुळे दर्दी प्रेक्षक पाहायला मिळाले. अजूनही मॅच मध्ये आपल्याला तेवढीच रोमांचकता पाहायला जरूर मिळणार आहे. आणि म्हणून मी सर्वांना सांगेन तुम्ही सर्व तयार राहा भरपूर साऱ्या क्रिकेट ॲक्शनसाठी. कारण एक तुल्यबल्य अशी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला आहे. स्कायरा 11 वहालबी विरोधामध्ये यजमान संघ अर्थातच जय हनुमान कामोठे. टार्गेट आहे 28 धावांचं. 30 धावांचं. 2 आल्या होत्या बॉलवरती. तर 30 धावांचं टार्गेट असणार आहे. कसा होणार आहे खेळ, कोण जिंकेल कोण हारेल, कोण जाईल महाअंतिम फेरीमध्ये याचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. क्राऊड आता मात्र भरपूर वाढलेला आहे आणि प्रेक्षकांनी अगदी आपण पाहतोय स्वतःला चार्ज केलंय. क्या बात आहे. कामोठ्यावरून भरपूर प्रेक्षक आलेत. एकदा कामोठे प्रेक्षक आवाज द्या. एकदा कामोठ्यावरून कोण कोण आलाय. 1 2 कामोठीचे प्रेक्षक कोण कोण आहेत बघू. एकदा आवाज द्या कामोठीचे प्रेक्षक. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. आणि वहालला कोण कोण सपोर्ट करताय. वहालचे फक्त खेळाडू आहेत मैदानामध्ये. प्रेक्षक देखील आहेत. नक्कीच आपण जाऊ मॅच कडे. चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या. फिल्डिंग सेटअप आपण लगेच लावून घ्या. सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानामध्ये. कामोठी टीम आपण सलामीची जोडी पाठवायची आहे. चला सामना सुरू करायचा. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. वॉल संघ फिल्डिंग सेटअप करा. सलामी जोडी रोशन. कामोठे टीम तैयार. 30 धावांचं लक्ष येणाऱ्या 3 षटकामध्ये. मैच ऑन. आइए चलते मुकाबले की तरफ. सेमीफाइनल जो जीता वो सिकंदर, जो हारा वो सेमीफाइनल में तीसरा नंबर. मजा आ रहा है दोस्तों. सलामी जोड़ी जोरदार तालियां टीम कामोठे. सोनू और उनके साथ है रोशन मात्रे, वन ऑफ द फैबुलस बैटर. 2 बल्लेबाज धुरंधर मैदान के अंदर. पारी की शुरुआत करेंगे. 30 का लक्ष्य. कामोठे के दर्शक बहुत ज्यादा देखने मिल रहे. वहाल के भी दर्शक है. ये आवाज देखिए. ये मजा आ रहा है मुकाबले में. जोश आ रहा है और पैसा वसूले मुकाबला होगा. मजा आएगा दोस्तों. 30 रन. हर गेंद पे आवाज होगी. हर बड़े स्ट्रोक पे ये मैदान गूंजेगा. हर बड़े स्ट्रोक पर ये मैदान में आवाज सबको सुनाई देगी और चिल्लम चिल्लाट होगा. मुझे लग रहा है कि जो मैंने वर्ल्ड कप का मैच देखा था भारत ऑस्ट्रेलिया का अहमदाबाद स्टेडियम में, बहुत जोरदार आवाज थी आकाश शिल के. वो आवाज यहाँ पे सुनाई दे रही है. बिल्कुल उसी अंदाज में दर्शक चिल्ला रहे जो अहमदाबाद स्टेडियम में धमाका किया था भारत के दर्शकों ने. हालांकि भारत हारे थे लेकिन बहुत ज्यादा नीला सागर देखने मिला था. ये देखिए अब ये शुरुआत है. पिक्चर अभी बाकी है. ये ट्रेलर है कामोठी टीम का. क्या मुकाबला बना है. 3 ताकतवर टीम है और ये टॉप 3 का मुकाबला. 2:32. चलिए स्पीड अप करना है. पारी की शुरुआत करेंगे सोनू के साथ रोशन मात्रे. जबरदस्त मुकाबला. 3 ओवर 30, 10 का रन रेट. क्या ये चेस करेगी कामोठे होम ग्राउंड पे जहाँ पे अभ्यास करती है, दिन रात खेलती है. क्या वो कामोठे
ये कहेगी इलाका हमारा धमाका हमारा। आइए उनका धमाका देखेंगे, या वाहल टीम उनके ऑपोजिट में कब्जा करती है। वाहल भी कम नहीं है, इस सीजन में वाहल ने बहुत सारी ट्रॉफी जीती, करीब बड़े बड़े टूर्नामेंट्स में कब्जा किया, वो भी कमाल की टीम है, किसी को कम ना समझे दोस्तों, दोनों लाजवाब है। मैच ऑन, ये देखिए मजा आ रहा है। रोशन मात्रे की बल्लेबाजी देखने के लिए काम उठकर तैयार है। सबसे बड़ा बल्लेबाज इस सीजन का इनफॉर्म बल्लेबाज रोशन मात्रे। मैच ऑन, ग्रीन सिग्नल, हरी झंडी, टाइमर ऑन। 2:33, 15 मिनटों में ये मैच समाप्त होना चाहिए। सेमीफाइनल पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है। अभी तो नापिए मुट्ठी पर जमी हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है। आइए आसमान की बुलंदी को चूमते हैं और शुरुआत करते हैं सबसे बड़े मुकाबले को। जरा जोरदार तालियां। सेमीफाइनल, पहली गेंद, मैदान में खामोशी, सन्नाटा, डॉट बॉल। ये होता रहेगा, हर गेंद पे सन्नाटा, हर गेंद पे चिल्लम चिल्लाट। ये दो समीकरण हो गए दोस्तों, लेकिन जो दूसरे गांव के दर्शक है वो मजा लेंगे। ये क्रिकेट होगा अभी इस मैदान में। जुनून, जज्बा, संघर्ष, पीछे फील्डर प्रयास कोहली, बीट में 4 रन। ये जल्लोष देखिए, कैमरे पे काम उठकर झूम रहे। बैंजो लेके आए, बैंजो पतक, 4 रन। हल्की भी होगी इनके पास, हल्की भी बजाइए। ये मुकाबला बन चुका है दोस्तों, हमारे लिए दोनों टीम बराबर की है, वाल भी बराबर की, कामोट भी बराबर की है, लेकिन गांव के लिए हर दर्शक सपोर्ट करता है। हम दोनों को सपोर्ट करेंगे। 4 रन, पारी की शुरुआत हुई, 2 गेंद। अब जीत के लिए जो अंतर है, रन चाहिए 26 16 गेंदों पर। रोशन मात्रे, सबकी निगाह उन पर है। कामोटे बनाम बहाल, सबसे बड़ा मैच, क्या मुकाबला बना है। कहते हैं फेलियर इज द बेस्ट टीचर। आइए सफलता की मैच को देखते हैं। ये वापसी घनश्याम पाटिल की, नन्ना मुन्ना जादूगर, कम ना समझे, ये कमाल का गेंदबाज है, कटर बॉल कर रहे, और ये लगातार 2 डॉट। 15 गेंदे 26। दोस्तों सेलिब्रेशन करिए, लेकिन मैच के बाद, क्योंकि मैच बड़ा है। बोलो तैयार, एक और डॉट बॉल। खामोशी मैदान में, सन्नाटा। मैंने एक मैच देखा था वर्ल्ड कप अहमदाबाद में, भारत और ऑस्ट्रेलिया का। अकेले पैट कमिंस ने भारत के 1.5 लाख लोगों को शांत किया था स्टेडियम में। होता है, एक कोई ऐसा खिलाड़ी होता है जो सबको शांत करता है, और बाइट दी थी पैट कमिंस ने कि हमने करके दिखाया। होता है दोस्तों, ये क्रिकेट है, हार जीत, लेकिन खिलाड़ी का जुनून बहुत बड़ा होता है। एक और बढ़िया गेंद, वाल को कम ना समझे। रोशन मात्रा अत्युत्तम फॉर्म में, लेकिन ये डॉट गेंदों का सिलसिला जारी है। 5 गेंद 4 रन, 4 डॉट बॉल। जिस रोशन मात्रे ने मैडन ओवर फेंकी, उसी रोशन मात्रे को 4 डॉट फेंकी है। ये दोनों बराबरी का मुकाबला है। आखिरी बॉल शरीर पे लगी है, अंपायर नो बॉल। ओवर स्टेपिंग, कहानी में ट्विस्ट। कामोटे के दर्शक झूम उठे, नो बॉल। 1+1 बोनस होंगे बैटकट से। अंपायर 1+1 2 मिलेंगे। आखिरी बॉल बची है, फ्री हिट बॉल। पहला ओवर अभी तक समाप्त नहीं हुआ, आखिरी गेंद करनी है। 6 रन, क्या मैच बना है। अभी भी 24 की दूरी फाइनल में पहुंचने के लिए। पहला नंबर है 2 लाख की धनराशि, 6 फीट की ट्रॉफी, और ये ट्रॉफी किसी कार में तो नहीं जा पाएगी, ना ये सनरूफ पे जाएगी, इसे टेम्पो लाना पड़ेगा। क्या ये कामोटे में रहेगी, या भामन डोंगरी जाएगी, या उल्वा नोट वाल में जाएगी। क्या मैच बना है भाई। आखिरी बॉल फ्री हिट बॉल है, दिशा दी, कैच आउट नहीं हो सकते। सोनू बच गए, कमाल की फील्डिंग, स्क्वायर लेग पर बच गए सोनू। जीवनदान। पहला ओवर का खेल समाप्त हुआ। टीम कामोटे का टोटल 6, अब 12 गेंद 24 की आवश्यकता। क्या मुकाबला बना है। कामोटे बैंजो पतक लेके आए, कामोटे हल्की भी लेके आए, उनको जल्लश करना है, लेकिन बहाल भी कम नहीं है। 12-24 का समीकरण। एक 2 टीमें उल्वा नोट की और एक कामोटे टीम इसी जमीन की और इसी इलाके की टीम है। क्या मुकाबला बना है। क्या ये 2 ट्रॉफी तो जैसे उल्वा नोट पे जाएगी, लेकिन चैंपियन ट्रॉफी कहाँ जाएगी वो देखना पड़ेगा। टीम मीटिंग ले रहे हैं यहाँ पर, ज्यादा मीटिंग ना ले, थोड़ा सा समय ले, क्योंकि मुकाबला जल्दी समाप्त करना है। 2 गेंदबाज लॉन्च करने हैं। घनश्याम पाटिल की ओवर समाप्त हुई, यानी इनके पास और अच्छे गेंदबाज बचे।
12-24 सबसे बड़ा मुकाबला जिसका इंतजार था, जो सपना देखा था हमारे मुख्य आयोजक अध्यक्ष विक्रम दादा प्रतिष्ठान के सम्मानीय राहुल भाऊ बोर्डे, उनका सपना पूरा हो गया। 2 लाख की टूर्नामेंट, महज 20,000 की 10% एंट्री रायगढ़ में बहुत कम देखने मिलता है और यह विश्व रिकॉर्ड सम्मान्य राहुल भाऊ बोर्डे इनके नाम पर हो चुका है। ये कमेटी स्ट्रांग है और पूरी चर्चा हो चुकी है आमदार ट्रॉफी की। गली गली से लेकर दिल्ली दिल्ली तक आमदार ट्रॉफी की चर्चा हो चुकी है। कई बड़े बड़े कैबिनेट मंत्री यहाँ पर आए, कई बड़े खासदार आमदार आए और कई बड़े मंत्री संतरी इस मैदान पर आए, ये राहुल भाऊ बोर्डे के प्यार के खातिर। जबरदस्त 12 गेंद 24 चाहिए। चलिए मुकाबला शुरू करना है। 6 गेंद 0। जय हनुमान कामोटे। 12 पे 24 स्पीडअप करना है। 12 का रन रेट। आकाश छिलके। मुकाबला काफी जबरदस्त होगा, फाइनल भी मजा आएगा। कमाल का मैच है ये। गेंदबाजी में तब्दीली आप आएंगे। सुजल गरत लेफ्ट हैंड बॉलर है, उंगलियों का जादू करते, फिंगर रोल करते। रोशन मात्रे, सबकी निगाहें कामोट कर रोशन पे ध्यान दे रहे कि ये ऐसा मांझा है जो उन्हें चैंपियन की ट्रॉफी दिला सकता है। फुल टॉस गेंद ताकत से खेला, गैप में मिड विकेट पे 4 रन। हल्की बच रही है, ये देखिए दर्शक झूमते हुए। क्या बात है, क्या बात है, मजा आ रहा है दोस्तों। ये मैच फाइनल का होगा और ये सेमीफाइनल। कमाल का मैच, फाइनल के पहले से फाइनल यहाँ पर आपको देखने मिल रहा है। 11 गेंदे 20 रन चाहिए। क्या मुकाबला बना है दोस्तों, इसे पैसा वसूल कहते हैं। मजा आ रहा है, ठंडी में गरम गरम मुकाबला, क्रिकेट की नोकझोंक, क्रिकेट की गर्मा गर्मी। 11 बॉल 20। कॉटन बोल्ड, प्लेड ऑन, प्लेड ऑन। पहले बल्ले पे लगी, फिर विकेटों पर। बेल्स डाउन, रोशन मात्रे की पारी समाप्त। 10 गेंद 20 रन की आवश्यकता फाइनल में जाने के लिए कामोटे को। ये देखिए प्लेड ऑन, दोनों बेस गिर चुकी है चमकते हुए रेड जोन में विकेट। 10 बॉल 20। क्या मुकाबला बना है। वहाल टीम सुजल घरत को वापसी, वापसी, बहुत बड़ी विकेट मिली है। अब मैदान में जाएंगे बारक्या कामले, मशहूर खिलाड़ी, मकबूल बल्लेबाज। बारक्या कामले की अग्नि परीक्षा, कड़ा इम्तिहान, क्योंकि रोशन इस साल अत्युत्तम फॉर्म में, ऐसे में बारक्या को मुकाबला संभालना है। खामोटे के दर्शक खामोश हो गए। मैंने कहा था जब पहली गेंद डाली कि यहाँ पे शोर भी होगा, यहाँ पे खामोशी भी होगी, यहाँ पे आपको पैसा वसूल मुकाबला देखने मिलेगा, क्योंकि आग दोनों तरफ बराबरी की लग चुकी है। दोनों भी आक्रामक है और दोनों भी अत्युत्तम फॉर्म में। 10 गेंद 20 चाहिए। क्या सेमीफाइनल का मुकाबला है दोस्तों, जिसकी जरूरत थी, जिसका इंतजार था, वो सबसे बड़ा मुकाबला, आमदार चषक का दमदार मुकाबला, सेमीफाइनल। अब आएंगे बारक्या कामले, एक मशहूर बल्लेबाज, रायगढ़ के टॉप ऑर्डर बल्लेबाज, और सामने सुजल। शॉर्ट बॉल हुक किया, 6 में तब्दील। क्या बात है भाई, स्टैंड एंड डिलीवर। शॉर्ट बॉल 6 रनों के लिए। क्या बात है, अगर इस गेंद पे छक्का लगा तो 500 का इनाम होगा एडी कामले इनकी ओर से। क्या बात है, ये बैटिंग पसंद आई तो जोरदार तालियां ये 6 के लिए। मैच बन गया। 9 गेंद 14 चाहिए। क्या मुकाबला बना है दोस्तों, इसे कहते हैं सेमीफाइनल। शॉर्ट गेंद का इंतजार किया, वेट एंड वॉच, फेंक दिया स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 रनों के लिए वापसी कामोटे की हो गई। पिछली गेंद पर निराश थे, रोशन आउट हुए, अब खुश हो गए। 9-14, कभी जश्न कभी गम, कभी खुशी कभी गम, ये चलता ही रहेगा। अगर छक्का लगता है तो 500 एडी कामले देंगे यहाँ पर। गेंदबाज पे दबाव है, खराब गेंदबाजी, 6 रन। क्या बात है भाई, कामोट कर खुश है। क्या बात है, 2 गेंद 2 छक्के लगे यहाँ पर। मैच में वापसी, 8 गेंदों पे 8 चाहिए। जरा जोरदार तालियां, बारक्या कामले ऑन फायर। कामोटे का शेर, शेर अभी जिंदा है दोस्तों। सुजल पे कितना दबाव है देखिए।
क्या बात है, 2 छक्के लगे। ओहो, सुजल पे बहुत दबाव है। ये हो सेमीफाइनल, व्हाइट बॉल, पब्लिक प्रेशर, 1+1, 6 रनों की जरूरत है 8 गेंदों पर। क्या मैच बना है दोस्तों, 2 गेंदों पे 14 रन आए, 2 गेंद पे 12 बनते हैं, इन्होंने 14 दिए। ये था टर्निंग पॉइंट। पब्लिक प्रेशर, 6 रन चाहिए 8 गेंदों पर। बल्ले का सीरा, सोनो आउट। वापसी हो चुकी है, 7 बॉल 6 रन चाहिए। दर्शक कहीं मत जाइए, कमाल का मैच होगा क्योंकि वहाल बर्न ने पेठाली नाइट में ये कारनामा किया था। 12 गेंदों पे उन्होंने 10 से 8 रन बचाए थे। उनकी गेंदबाजी अच्छी है और यही वो गेंदबाज था शायद। क्या बात है, जरूर जिक्र करेंगे इस कमेटी का इस एक गेंद के बाद क्योंकि आखिरी गेंद है, 6 की जरूरत है 7 गेंदों पर। क्या मैच है दोस्तों, संघर्ष बहुत बड़ा है दोनों टीम के लिए। वहाल ब भी कम नहीं है, कामोटे भी संघर्ष कर रही है। समय का खेल है, जिसका आ गया वो छा गया। आइए चलते, कौन जाएगा फाइनल में। बामन डोंगरी किसका इंतजार कर रही है, इसका जवाब यहाँ पर मिलेगा। अब आएंगे निखिल गोवारी नंबर 4 पे। कामोटे के दर्शक झूमते हुए, वहाल के दर्शक झूमते हुए, सभी का स्वागत है यूट्यूब पर। 7 बॉल 6 रन, आखिरी क्षणों में मैच है। कहानी में ट्विस्ट आ पाएगा, आइए देखते। सफर कल भी था, सफर आज भी है, माना कुछ उम्मीदें टूटी है, कुछ कहानी बची है। डॉट बॉल, ओवर की समाप्ति। 6 बॉल 6 रनों की आवश्यकता, कंपलसरी चेसिंग। 6 बॉल 6, कमाल की टूर्नामेंट है। सम्मान्य विक्रम दादा पाटिल प्रतिष्ठान ट्रॉफी और इसके मुख्य शिल्पकार अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे, लेकिन उनके साथ है निशांत गोयल, संदीप डोंगरे, विजय पगारे, रुपेश बोर्डे, मंगेश दाबड़े, रवि रत्न पारखे, भागवत अहिरे, रोहित गाडगे। इनका यह आयोजन सक्सेसफुल हो चुका है, आसमान की बुलंदी को छू चुका है और ये सबसे बड़ी A1 टूर्नामेंट बन चुकी है। आज इस मैदान में 6 रॉयल एंट्री हुई, बहुत सारे बड़े बड़े नेता आपको देखने मिले और ये टूर्नामेंट का सक्सेस है, ये नाम कमाया है टूर्नामेंट ने। 6 गेंद 6 चाहिए, चलिए स्पीड अप करना है। अब मुकाबला वापसी होगी क्योंकि इससे पहले मैंने कहा वहाल बर्न ने पेठाली नाइट में ये रन बचाए थे, उनकी गेंदबाजी अच्छी है, लेकिन बारका कामले जब तक है कामोटे सुरक्षित है। 2 छक्के बारका ने मारे, 2 गेंद पे 14, वो मैच का टर्निंग पॉइंट था और कामोटे ने वापसी की। अब आखिरी ओवर लेके पीपी प्रतीक पाटिल। कमाल का ये मैच है, संघर्ष बहुत बड़ा है दोनों के लिए, लेकिन मैच कमाल का हो रहा है। जिस तरीके से दर्शक यहाँ पर इस मुकाबले में इंटरेस्ट ले रहे हैं, वो मुकाबला बड़ा बनता जा रहा है। चलिए शॉर्ट टीम मीटिंग लेना है प्रतीक पाटिल, टाइम मैनेजमेंट। आइए प्रतीक, गेंदबाजी करिए। 6 बॉल 6 रन, अगर ये रन बचते हैं तो इतिहास बनेगा और इस गेंदबाज को कोई नहीं भूलेगा। लेकिन बारका कामले सेट हो गए, पहले से 2 छक्के मारे और जो बल्लेबाज सेट होता है उनको डॉट फेंकना लगभग मुश्किल भी होता है, लेकिन ये टेनिस बॉल है, यहाँ पर कुछ भी हो सकता है। आइए आखिरी मैच का लुत्फ उठाते हैं, आखिरी ओवर का पहली बॉल लीजिए, पहली डॉट, पहला शून्य। 5 बॉल 6, ये मैच सबसे बड़ा है। कौन बनेगा खलनायक, फटा पोस्टर निकला हीरो। पीपी डॉट बॉल, 5 बॉल 6 चाहिए। सन्नाटा चारों तरफ, शांतता है, क्या ये शांतता भंग होगी, सन्नाटा दूर होगा बारका के द्वारा। कट किया, विकेट कीपर रन आउट करेंगे, बच गए, स्ट्राइक रोटेट निखिल गोवारी। 5 रन 4 बॉल, बैटकट निखिल गोवारी को मौका। रोशन जल्दी आउट हुए, सोनू भी आउट हुए, लेकिन अब 4 गेंद 5 की जरूरत है। 4 गेंद 5, क्या मुकाबला बना है, ये होता है सेमीफाइनल। एक बड़ा स्ट्रोक चाहिए, निखिल गोवारी या पीपी करेंगे वापसी। सन्नाटा हो चुका है फिर से एक बार, बॉल तैयार, वाइड यॉर्कर बॉल, कट किया, फिनिश। 1 रन चाहिए, 1 रन चाहिए, 1 रन चाहिए। स्कोर लेवल, स्कोर लेवल 3 बॉल 1 रन जी, मैच बचा है बहाल। 3 बॉल 1 चाहिए, कई मत जाइए, मुकाबला बचा है दोस्तों। जस्ट हुआ क्या 4 रन,
3 बॉल 1, ये सबसे बड़ा मैच है, फाइनल से पहला फाइनल का मैच देखने मिला। वाल का संघर्ष बहुत बड़ा था, लेकिन ये बैटकर से 4 रन और 2 छक्के आए। सुजल की खराब बॉलिंग, दर्शक झूम रहे, कामोटे। 3 बॉल 1 चाहिए। गणपति बाप्पा मोरया, जय हनुमान, बहुत सारा जल्लोष हो रहा है। क्या बात है भाई, क्या बात है। कामोटकर आज नहीं सोने वाले, ना किसी को सोने देंगे आज वो। 3 बॉल 1, फाइनल में कौन जाएगा, अंतिम मुकाबला कौन खेलेगा। 1 रन चाहिए, कामोटे गो टू फाइनल। चला टॉस केला जाईल, या टॉस साठी कॅप्टन या कामोटे आणि बामणडोंगरी मध्ये